गावातील अतिक्रमणाविरोधात सरपंचानं आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय। नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर बेकायदा अतिक्रमण केल्याबाबत वेळोवेळी ग्रामस्थ आणि सरपंच ग्रामपंचायत यांच्याकडून अर्ज देऊनही कारवाई न झाल्यानं सरपंच शरद पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। अतिक्रमण हटवण्यासाठी 24 जानेवारीला अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या समवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, चिचोंडी पाटील येथील प्रभाग क्रमांक 1 मधील साईनगर भागातील लेन नंबर 1 साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून गावातील व्यक्तींकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आलंय। साईनगर भागाची लोकसंख्या 1000 ते 1200 असून विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ यांचा शाळेत, बस स्टँड, दुकान, बाजार येथे जाण्याचा रस्ताच आता बंद झाल्यानं मोठी गैरसोय होतीये। संबंधित व्यक्तींनी रस्त्यावर सुरुवातीला दगड आणून टाकले, नंतर तार कंपाऊंड केला, नंतर पत्राचं शेड उभारलं आणि आता पक्के बांधकाम करण्याच्या तयारीत आहे। संबंधित रस्त्यावर जनसुविधा अंतर्गत 10 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं सुरू केलेलं काम बंद झाले असल्यामुळे निधी माघारी जाण्याची ही शक्यता आहे। तरी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतनं वेळोवेळी अनेक अर्ज करूनही हे अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती, प्रशासन, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून कुठलंही सहकार्य, मार्गदर्शन मिळत नसल्याने गावात अन्य ठिकाणी देखील अशाच प्रकारे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे। अतिक्रमण काढण्यात यावं, अन्यथा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सरपंच शरद पवार यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।